मित्रांनो, आपल्यासोबत आहेत प्लेयर ऑफ द मॅच सौरभ नवले. चला त्यांच्याशी गप्पा मारूयात. हाय सर, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, प्लेयर ऑफ द मॅच झालात आणि मॅच सुद्धा जिंकलात. मग पहिल्यांदाच असं झालंय की MPL मध्ये तुमच्या वडिलांनी तुम्हाला प्लेयर ऑफ द मॅच हे टायटल दिलंय, त्याबद्दल काय सांगाल, काय भावना आहे? पहिलंच मॅन ऑफ द मॅच आहे माझं आणि ते बीडवरून प्रत्येक मॅच बघायला येतात माझी, तर ऑब्व्हियसली थोडंसं त्यांना रिपे असं बोलू शकतो आणि त्यांचे जेवढे स्ट्रगल्स आहेत त्यांच्यासाठी हे मॅन ऑफ द मॅच ॲज अ थँक्यू टोकन म्हणून मी त्यांना देईल. आजच्या मॅचमध्ये पिचबद्दल काय सांगाल, म्हणजे पिच नक्की कशी होती? पिच स्टार्टिंगला पहिल्या इनिंगमध्ये आमच्या इनिंगमध्ये बॉलर स्पिन बॉलिंगला थोडंसं हेल्प होती, इवन आमच्या इनिंगमध्ये पण होती, पण ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट इनिंग थोडीशी कमी वाटली मला. त्याच्या आधीची मॅच मी TV वरती बघत होतो, तर त्याच्यामध्ये स्पिनला खूप हेल्प होती, तर त्यामुळेच मी टॉस जिंकून बॅटिंग घ्यायचा निर्णय घेतला आणि लकीली तो चांगला ठरला. आणि शेवटचा प्रश्न, जे लास्ट काही ओव्हर्स होतात, 1-2 ओव्हर्स होतात, त्यात मॅच अशी होती की कोणीही जिंकू शकत होतं, मग तेव्हाचा प्रेशर कसा हँडल केला आणि टीमला कसं हँडल केलं? पूर्ण टीमला जेव्हा आमचा एक विकेट गेली होती मध्ये, जेव्हा सगळे सोबत आले होते, सगळ्यांना फक्त एकच सांगत होतो की म्हणजे सगळे एकाच पेजवर होते, सगळ्यांना एकच सांगत होतो की बिलीव्ह ठेवा, T20मध्ये कधीही काही होऊ शकतं, एक विकेटनी गेम चेंज होणारच होता आणि थँकफुली ती विकेट पण आली शेवटच्या ओव्हरमध्ये आणि मॅच जिंकलो. ओके, ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या ह्याच्यासाठी, धन्यवाद. थँक्यू.